इतिहास साक्ष आहे, ज्या वेळेस मराठ्यांनी काहीतरी मोठे केलंय त्यावेळेस त्या मराठ्याला मराठ्यांनीच मागे ओढले. असाच किस्सा आहे उमाजी नाईक यांचा. आता ज्यावेळेस 1818 साली पेशवाई समाजाचा अस्त झाला त्यावेळेस इंग्रजांची सत्ता आली. इंग्रजांनी नवीन नियम लागायला चालू केले. इंग्रजांनी कर वसुली चालू केली. लोकांवरती अन्याय करू लागले. ह्या सर्वांसाठी तिथे उभे राहिले उमाजी नाईक. ते उमाजी नाईक त्यांनी पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर अशा ठिकाणी इंग्रजांना सळो पळ करून ठेवलं होतं. उमाजी नाईक त्या उमाजी नाईकांना पकडण्यासाठी इंग्रजांनी तब्बल 5,000 रुपये रोख आणि 40 बिघे जमीन बक्षीस म्हणून ठेवली होती. बस एवढीच बातमी मराठ्यांच्या कानावरती पडली. बस 5,000 रुपये रोख आणि 40 बिघे जमीन भेटणार आहे. बस तिथूनच सुरुवात झाली गद्दारीला. त्या दिवशी 15 डिसेंबर 1831 रोजी सावली सारखा सोबत असणारा भाऊ काळोजी नाईक यांनी गद्दारी केली. झालं काय त्या दिवशी उमाजी नाईक आजारी पडले होते. आजारी पडलेले असल्यामुळे ते आरामासाठी गेले. त्याच संधीचा फायदा घेऊन काळोजी नाईक यांनी उमाजी नाईकांना इंग्रजांच्या ताब्यात दिले. 2 फेब्रुवारी 1832 उमाजी नाईकांना पुण्यामध्ये फाशी देण्यात आली.